हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण नवीन चॅप्टर चालू केला होता की ज्याचं नाव आहे सोल्युशन. आणि त्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं तर इंट्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट, सॉल्व्हंट, सोल्युशन यांच्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे अनसॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स यांच्या डेफिनेशन्स बघितल्या होत्या. आज आपल्याला काय बघायचं आहे तर सोल्युबिलिटी म्हणजे काय. आता बघा, सोल्युबिलिटी म्हणजे काय. आता बघा, जसं आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो, आता आपण काय करतो तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो. पर्सेंटेजचे किती पार्ट्स आपण कॅल्क्युलेट करतो तर 100 पार्ट्स कॅल्क्युलेट करतो. तसं सोल्युबिलिटी जी काय आहे त्याचे पण तुम्हाला काय करायचे, 100 पार्ट्स कॅल्क्युलेट करायचे सोल्युबिलिटीची सुद्धा. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता ते कुणाचं कॅल्क्युलेट करता तर सोल्युशनचं. एखादा जर सोल्युशन असेल त्या सोल्युशनचं काय केलं जातं तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जातं. पण इन केस ऑफ ए सोल्युबिलिटी जे काही 100 पार्ट्सचं कॅल्क्युलेशन केलं जातं ते कुणाचं केलं जातं तर सॉल्व्हंटचं केलं जातं. आता जे काही सोल्युशन असेल ते, आता इन केस ऑफ ए पर्सेंटेज जे काही सोल्युशन असेल ते सोल्युशन कशा प्रकारचं असेल, एक तर सॅच्युरेटेड असेल, अनसॅच्युरेटेड असेल किंवा सुपर सॅच्युरेटेड असेल. पण या केसमध्ये सोल्युशन कसं असणार आहे तर इथं सोल्युशन कसं असतं तर सॅच्युरेटेड असेल, अदरवाइज अनसॅच्युरेटेड असेल. पण इन केस ऑफ ए सोल्युबिलिटी, ज्या वेळेस तुम्ही सोल्यूट हा गिवन अमाऊंट ऑफ ए सॉल्व्हंट मध्ये ज्यावेळेस ऍड करता तर त्यावेळेस जे काही सोल्युशन तयार होतं ते कोणतं आहे तर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे सोल्युबिलिटी ही कुणाची कॅल्क्युलेट केली जाते तर ओनली फॉर द सॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे. तर हे झालं गुणाचे. आता हे फक्त मी कम्पेअर केलेलं आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये सोल्युबिलिटी म्हणजे काय. आता सोल्युबिलिटी म्हणजे काय तर एका ठराविक अमाऊंट किंवा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ए सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही गिवन अमाऊंट ऑफ ए सॉल्व्हंट मध्ये ऍड करता किंवा त्याला डिझॉल्व्ह करता तर त्यावेळेस काय होतं, एक सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं. पण हे जे काही सगळं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं ते एका ठराविक टेम्परेचरला असेल किंवा ठराविक गिवन अमाऊंट ऑफ ए टेम्परेचरला असेल. तर ही सगळी जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात सोल्युबिलिटी. तर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये त्याचे डेफिनेशन काय आहे बघा. The solubility of solute is its amount per unit volume of saturated solution at specific temperature. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल हा जर बीकर असेल आणि या बीकर मध्ये काय असेल तर वॉटर असेल. ठीक आहे. आता हे वॉटर काय आहे, याचं व्हॉल्यूम जर समजा 1 लिटर असेल, या वॉटरचा व्हॉल्यूम काय आहे 1 लिटर असेल, तर तो हा जो काही 1 लिटर व्हॉल्यूम ऑफ जो काही वॉटर आहे तो किती सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करतो याचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय तर सोल्युबिलिटी. ठीक आहे. तर मी काय लिहिले डेफिनेशन बघा. द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॅल्यूम. म्हणजे त्याचं जे काही सोल्यूटचं अमाऊंट आहे या पर युनिट व्हॅल्यूम मध्ये, इथं व्हॅल्यूम किती आहे 1 लिटर. कशासाठी तयार करण्यासाठी काय किंवा काय तयार करण्यासाठी सॅच्युरेटेड सोल्युशन. ही जी काही सगळी प्रोसेस आहे कन्सिडर करा 27 डिग्री सेल्सिअसला ही सगळी प्रोसेस होते. असं करा, कन्सिडर करा. म्हणजे ऍट अ गिवन टेम्परेचर when 1 liter of a solvent is dissolved sufficient amount of a solute, this process which is known as the solubility. म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला सॅच्युरेटेड सोल्युशन हे तयार होतं कधी, ज्यावेळेस 1 लिटर वॉटर मध्ये काय करता तुम्ही सफिशियंट अमाऊंट ऑफ ए सोल्यूट हा काय करता किंवा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ए सोल्यूट तुम्ही काय करता ऍड करता. कशासाठी, फॉर मेकिंग द सॅच्युरेटेड सोल्युशन. याचीच डेफिनेशन जर तुमची बघायची म्हणली तर सोप्या भाषेमध्ये तर बघा, द मॅक्झिमम amount of a solute is dissolved in given amount of solvent for making saturated solution
ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. आणि जर मला सोल्युबिलिटीचं जर मला इक्वेशन लिहायचं असेल तर कसं इक्वेशन लिहिणार बघा. सोल्युबिलिटी ऍट 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करा, हे इक्वेशन असेल. सोल्युबिलिटी ऍट 0 डिग्री सेल्सिअस इक्वेशन काय येईल, मग याच्यामध्ये तुम्ही ऍड काय करताय तर सोल्यूट, म्हणून वेट ऑफ सोल्यूट. त्याच्यामध्ये काय असणार आहे दुसरं सॉल्व्हंट, म्हणून काय असणार आहे इथं वेट ऑफ सॉल्व्हंट इंटू काय असणार आहे पर्सेंटेज 100% म्हणून इंटू 100. तर हे झालं इक्वेशन सोल्युबिलिटीचं. आणि ही जी काय सोल्युबिलिटी आहे त्याचं युनिट काय आहे तर ग्रॅम पर लिटर असेल, अदरवाइज मोल पर लिटर असेल. ठीक आहे, तर हे जे काय सोल्यूट आहे तो ग्रॅम मध्ये पण असेल किंवा तो मोल मध्ये पण असेल. ठीक आहे, तर हे झालं सोल्युबिलिटी आणि त्याचं युनिट, त्याला ग्रॅम पर लिटर लिटर रेस टू -1 लिहिलं तर पण चालेल. तर हा झाला सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट. आता आपल्याला काय बघायचंय पुढं तर सोल्युबिलिटी जी काय आहे त्याचे फॅक्टर्स बघायचे आहेत. तर फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी, नेक्स्ट पॉइंट टाका फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. आता बघा, देर आर द 3 फॅक्टर्स अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. 3 फॅक्टर्स आहेत सोल्युबिलिटीचे. तर पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता याच्या अगोदर मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलं होतं बघा. सेंटेन्स काय आहे बघा, लाईक डिझॉल्व लाईक. म्हणजेच काय, जर समजा एखादा सबस्टन्स किंवा एखादा सोल्यूट हा जर पोलार असेल, ज्यावेळेस तो पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो त्यावेळेस त्याची सोल्युबिलिटी काय असते तर त्याची सोल्युबिलिटी काय होते, फास्ट होते किंवा तो पटकन सोल्युबल होतो. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, जर पोलार सोल्यूट तुम्ही काय करताय, जर पोलार सॉल्व्हंट मध्ये ऍड केलात तर तो काय होईल, पटकन सोल्युबल होईल किंवा त्याच्यामध्ये काय होईल, पटकन मिक्स होईल. फॉर एक्झाम्पल जर मी पोलार सोल्यूट घेतला तर NaCl असेल. पोलार आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस आयन्स सेपरेट होतात. हा NaCl जर मी घेतला तर याच्यामध्ये 2 आयन्स सेपरेट होतात, हा Na+Cl-. आणि जर मी पोलार सॉल्व्हंट फॉर एक्झाम्पल मी H2O घेतला, H2O मध्ये आयन सेपरेट होतात H+ आणि OH-. म्हणजे हा कोण आहे पोलार सोल्यूट आहे, हा कोण आहे पोलार सॉल्व्हंट आहे. जेव्हा तुम्ही पोलार सोल्यूटला पोलार सॉल्व्हंट मध्ये काय करता, डिझॉल्व्ह करता किंवा त्याच्यामध्ये ऍड करता, तर यांची जी काही तो पटकन काय होतो, सोल्युबल होतो, म्हणजे तो पटकन मिक्स होतो त्याच्यामध्ये. का तर त्याच्यामध्ये नेचर काय आहे तर लाईक डिझॉल्व्ड लाईक. म्हणजे जसं की पोलार सोल्यूट आहे तो कशामध्ये डिझॉल्व्ह होते, पोलार सॉल्व्हंट मध्ये. किंवा जर तुम्ही नॉन पोलार जर सोल्यूट घेतला, नॉन पोलार सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये काय करताय, डिझॉल्व्ह करताय, तर नॉन पोलार सोल्यूट कन्सिडर करा, असेल बेन्झिन असेल आणि हा कोण असेल CCl4 असेल. तर बेन्झिनला ज्यावेळेस तुम्ही CCl4 मध्ये ऍड करता तर यांचं दोघांचं नेचर कसं आहे, नॉन पोलार. त्यामध्ये काय होतात, पटकन मिसिबल होतात किंवा ते पटकन काय होतात, एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होतात किंवा पटकन ते विरघळतात. म्हणजे जर नेचर जर लाईक डिझॉल्व्ड लाईक असेल तर त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा काय होते, फास्ट होते किंवा ते पटकन सोल्युबल होतात किंवा ते पटकन मिक्स होतात. ठीक आहे, तर नेक्स्ट याचं फॅक्टर आहे, किंवा जर मी तुम्हाला एक डायग्रामच्या थ्रू कन्सिडर करायचं म्हणलं तर समजा हा काय आहे, एक बीकर आहे. या बीकर मध्ये मी काय घेतलं, वॉटर प्लस NaCl घेतलं. तर दोघांचे पण आयन्स H+OH- Na+Cl-. त्याच्यामध्ये काय होतं, हा HCl आणि हा NaOH यांचे आयन्स तयार होतात किंवा यांचं कॉम्बिनेशन होऊन हा पटकन काय होतं, इथं सोल्युबल होतो. म्हणून याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे तर पोलार लाईक पोलार किंवा नॉन पोलार लाईक नॉन पोलार. म्हणजे पोलार सोल्यूट असेल तर तो पोलार सॉल्व्हंट मध्ये काय होतं, इमिजिएटली मिसिबल होतं किंवा इमिजिएटली तो काय होतो, त्याच्यामध्ये मिक्स होतो. नेक्स्ट फॅक्टर काय आहे बघा ह्याच्यामध्ये, तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर.
ठीक आहे. आता बघा इफेक्ट ऑफ टेम्परेचर मध्ये काय सांगता येईल. आता याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. ज्यावेळेस तुम्ही शेकोटी पेटवता किंवा शेकोटी लावता त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस त्या शेकोटी समोर बसल्यानंतर आपलं शरीर काय होतं, गरम होतं. म्हणजे आपण काय करतो, हीट ही ऍब्सॉर्ब करतो. ज्यावेळेस हीट ही ऍब्सॉर्ब केली जाते त्याला काय म्हणतात, एंडोथर्मिक म्हणलं जातं. आणि ती जी काही शेकोटी आहे ती काय करते, हीट बाहेर टाकते. ज्यावेळेस ती हीट बाहेर टाकते म्हणजे ती काय करते, रिलीज करते, त्याच्यातून बाहेर टाकते. म्हणजे तिथं कुठली प्रोसेस होत असते, एक्झोथर्मिक. म्हणजे आपण ज्यावेळेस हीट ऍब्सॉर्ब करतो तेव्हा ती कुठली असते, तर एंडोथर्मिक. आणि जेव्हा हीट ही रिलीज केली जाते, बाहेर टाकली जाते, त्याला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक. त्याच्या बेस्ड हा कन्सेप्ट आहे बघा. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर, ज्यावेळेस एखादा सबस्टन्स तुम्ही काय करता, सॉल्व्हंट मध्ये ऍड करताय किंवा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करताय, कुठल्या प्रोसेस थ्रू, तर बाय युझिंग द एंडोथर्मिक प्रोसेस. तर त्या केसमध्ये काय होतं, जसं टेम्परेचर वाढतं तसं त्याची सोल्युबिलिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होत जाते. बघा मी काय सांगते, कुणाच्या केसमध्ये, इन केस ऑफ एंडोथर्मिक प्रोसेस, इन केस ऑफ एंडोथर्मिक, ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस, जर समजा टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी सुद्धा काय होते, इथं इन्क्रीज होत जाते. ऑल्सो इन्क्रीजेस. कारण का, एंडोथर्मिक म्हणजे काय, की जो काय करतो, हीट ऍब्सॉर्ब करतो. हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होतं, तिथं सोल्युबिलिटी काय होतं किंवा सोल्युबल होण्याची कॅपॅसिटी काय होते, फास्ट होते. म्हणजे त्याची सोल्युबिलिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. कधी, ज्यावेळेस टेम्परेचर वाढेल त्यावेळेस. तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, ए पॉइंट लिहायचंय आणि त्या ए पॉइंट मध्ये काय लिहायचंय, तर व्हेन अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड into the water, when a substance is dissolved into the water by using the endothermic process, then solubility is increases with increase in temperature. बघा मी सेंटेन्स अजून एकदा सांगते, काय सेंटेन्स लिहायचंय, when a solute is or when a substance is dissolved into the solvent by endothermic process, then solubility is increases with increase in temperature. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, तर इन केस ऑफ एक्झोथर्मिक प्रोसेस. आता एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, की जिथे हीट ही काय केली जाते, रिलीज केली जाते. तर इन केस ऑफ ए एक्झोथर्मिक प्रोसेस, जर समजा तुम्ही टेम्परेचर वाढवलं, तर त्याची सोल्युबिलिटी सुद्धा काय होते, सोल्युबिलिटी त्याची काय होते, तर डिक्रीज होते. कारण का, एक्झोथर्मिक म्हणजे काय, जिथे हीट ही रिलीज केली जाते. तर ज्यावेळेस तुम्ही एखादा सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये किंवा असा सोल्यूट की जो एंडोथर्मिक आहे किंवा तो हीट ही रिलीज करतो, असा सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्हंट मध्ये ऍड करता, तर त्यावेळेस जसं टेम्परेचर वाढतं तशी त्याची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होत जाते. आता याचं फॉर एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर, इन केस फॉर एक्झाम्पल ऑफ द एंडोथर्मिक प्रोसेस म्हणलं तर बघायचं म्हणलं तर, केसीएल ज्यावेळेस तुम्ही डिझॉल्व्ह करता, व्हेन केसीएल इज डिझॉल्व्ह इन H2O, त्यावेळेस तुम्ही केसीएल ला H2O मध्ये डिझॉल्व्ह करता, त्यावेळेस जी प्रोसेस असते त्याला आपण काय म्हणतो, एंडोथर्मिक प्रोसेस. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस ही कुणाच्या केसमध्ये होते, तर फॉर एक्झाम्पल वेन CaCl2 दॅट इज द कॅल्शियम क्लोराइड इज डिझॉल्व्ड इन H2O. तर या केसमध्ये होतं काय, तर Ca++ किंवा जो काही कॅल्शियम आहे तो कॅल्शियम काय करतो, हीट रिलीज करतो आणि त्यावेळेस त्याची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते, जसं टेम्परेचर वाढतं तसं. तर सेकंड जो काय हा बी पॉइंट आहे, त्या बी पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहायचंय, व्हेन अ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इनटू द सॉल्व्हंट बाय युझिंग द एंडोथर्मिक प्रोसेस, देन सोल्युबिलिटी इज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तुम्ही लिहायचे सगळ्यांनी विथ एक्झाम्पल लिहायचंय. नेक्स्ट थर्ड फॅक्टर काय आहे बघा, इफेक्ट ऑफ प्रेशर. आता बघा, तुम्हाला याच्या अगोदर मी ज्यावेळेस सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिघांमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला डिफरन्स सांगितला होता, त्यावेळेस मी एक कॉम्प्रेसिबिलिटी म्हणून एक तिथं कन्सेप्ट यूज केला होता. तर बघा, जे काही सगळे सॉलिड्स असतात ते कसे असतात, नॉन कॉम्प्रेसिबल असतात, म्हणजे ते दाबले जात नाहीत. किंवा जर लिक्विड असेल ते सुद्धा कसे असतात, नॉन कॉम्प्रेसिबल असतात. पण जर गॅस बघितला तर तो कसा असतो, हायली कॉम्प्रेसिबल असतो. तर याच्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर, इन केस ऑफ ए सॉलिड अँड लिक्विड,
देर इज द नो इफेक्ट ऑफ ए प्रेशर, त्याच्यामध्ये कारण का त्याचा प्रेशरचा इफेक्ट होतच नाही, कारण की ते कसे असतात तर नॉन कॉम्प्रेसिबल असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होत नाही. बट इन केस ऑफ ए गॅसेस देर इज द हायर टेम्परेचर, सॉरी, इन केस ऑफ ए गॅसेस when the pressure is more then solubility is also more. जर समजा प्रेशर जर जास्त असेल तर त्याची सोल्युबिलिटी सुद्धा कशी असते, जास्त असते. तर याच्यामध्ये पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहायचंय बघा, तुम्ही सगळ्यांनी लिहायचंय in case of a solid and liquid there is the no effect of a pressure because they are non compressible. हे A पॉइंट मध्ये लिहायचंय. आणि B पॉइंट मध्ये काय लिहायचंय, in case of a gases when the pressure is increases then solubility is also increases. ठीक आहे, when pressure is increases then solubility is also increases. ठीक आहे, तर हे झालं इफेक्ट ऑफ प्रेशर. आता तुम्हाला काय करायचंय तर हे सगळे पॉइंट लिहायचे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचंय. हे तुम्ही लिहून घ्या. आपल्याला आता काय बघायचंय तर सोल्युबिलिटी जे काय आहे त्याच्यावरचं एक न्यूमेरिकल बघायचं आहे. बघा न्यूमेरिकल मी बोर्डवर लिहिलेलं आहे. 5 ग्रॅम ऑफ ए सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन 25 ग्रॅम ऑफ ए वॉटर टू फॉर्म अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऍट 25 डिग्री सेल्सिअस. देन कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट. सोल्युबिलिटी आपण कसं कॅल्क्युलेट करतो त्याचं काय इक्वेशन आहे तर सोल्युबिलिटी किती टेम्परेचरला काढायची आपल्याला ऍट 25 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, नाही दिलं तरी पण चालेल, काय इक्वेशन आहे तर वेट ऑफ सोल्यूट divided by weight of solvent into 100. ठीक आहे, आता इथे गिवन मी काय लिहिलेलं नाहीये. गिवन मध्ये तुम्ही लिहायचंय वेट ऑफ सोल्यूट काय आहे 5 ग्रॅम, वेट ऑफ सॉल्व्हेंट काय आहे तर 25 ग्रॅम. काय कॅल्क्युलेट करायचंय तर सोल्युबिलिटी ऑफ द सोल्यूट कॅल्क्युलेट करायचंय. मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सोल्युबिलिटी ऍट 25 डिग्री सेल्सिअस. वेट ऑफ सोल्यूट किती आहे तर 5, जे की इथे आहे. वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे 25 ग्रॅम इंटू 100. तर यांचं मल्टिप्लिकेशन करा, त्याचा आन्सर काय येतं 20 ग्रॅम. ठीक आहे, तर किती आहे तुमचं मग सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट किती आहे तर 20 ग्रॅम आहे. हे झालं आन्सर. तर हे लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघूयात. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला तर हेनरीज लॉ. आता हेनरीज जो काय लॉ आहे तो कशावर बेस्ड आहे तर जे काय इफेक्ट ऑफ प्रेशर त्याच्यावर बेस्ड आहे. बघा तर जो काय प्रेशर आहे तर सोल्युबिलिटी ऑफ ए प्रेशर इज इंडिकेटेड बाय पी. तर हा जो काय सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस किंवा हे जे काही सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन अ लिक्विड म्हटलं तरी पण चालते, तर हा मी कशाने इंडिकेट केलेला आहे एस ने इंडिकेट केलेला आहे, जो की हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला तर प्रेशर ऑफ द गॅसला. तर बघा इक्वेशन मी सांगते, सॉरी त्याचं स्टेटमेंट सांगते. तर हेनरीज लॉ स्टेट दॅट द सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. म्हणजे जे काही सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये जो काय हा सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे प्रेशरला आहे. हे त्याचे इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये त्याचं सेंटेन्स लिहिते बघा मी. द हेनरीज लॉ state that solubility of gas in liquid is directly proportional to pressure of gas over the solution. ठीक आहे, तर प्रोपोर्शनलिटी सॉरी जो काय सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस आहे तो कशाने इंडिकेट केला एस ने इंडिकेट केला, डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे पी ला आहे. म्हणजे हा इक्वेशन मी कसं लिहिते बघा एस इज इक्वल टू के एच इंटू पी, वेअर एस इज द सोल्युबिलिटी लिहिते मी हवं तर इथं, वेअर एस इज इक्वल टू सोल्युबिलिटी of gas, KH is equal to proportionality constant, also known as
हेनरीज लॉ कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि हा P म्हणजे कोण आहे, तर प्रेशर ऑफ गॅस. ठीक आहे. याचं इक्वेशन काय आहे किंवा सॉरी याचं युनिट काय आहे, तर प्रेशर ऑफ गॅस आपण कशामध्ये इंडिकेट करतो, तर त्याचं युनिट काय आहे, मोल L रेस टू -1, दॅट इज द मोल लिटर रेस टू -1 किंवा ग्रॅम लिटर रेस टू -1 लिहिलं चालते. आता प्रेशर आपण कशामध्ये इंडिकेट करतो किंवा त्याचं युनिट काय आहे, तर 1 बार किंवा बार म्हणलं तरी पण चालेल. तर प्रेशर हा कशामध्ये, त्याचं युनिट काय आहे, तर बार, किंवा तो कशामध्ये मेजर केला जातो, बार मध्ये केला जातो. तर आता मला KH जर युनिट काढायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. तर हे जे काय इक्वेशन आहे हेनरीज लॉ कॉन्स्टंट, त्याच्यावरून मी KH इज इक्वल टू काय लिहिते बघा, तर KH इज इक्वल टू S डिवायडेड बाय हा P, S डिवायडेड बाय P. तर S चं इक्वेशन सॉरी S चं युनिट काय आहे, तर मोल लिटर रेस टू -1 आणि P चं युनिट काय आहे, तर बार. Therefore इक्वेशन काय येईल मग, मोल L रेस टू -1 बार रेस टू -1. म्हणून याचे इक्वेशन युनिट काय आहे, तर मोल लिटर रेस टू -1 बार रेस टू -1. ठीक आहे. तर हे झालं हेनरीज लॉ, की याच्यावर बेसवर आपल्याला काय करायचं, न्यूमेरिकल बघायचं. तर हा सगळ्यात मोस्ट IMP लॉ आहे असं म्हणलं तरी पण चालेल, की याच्यावर कंपल्सरी न्यूमेरिकल हे असतं. तर हे लिहून घ्या. नेक्स्ट बघूयात. बघा मी न्यूमेरिकल बोर्डवर लिहिलेलं आहे. The solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 mole into 10 raised to -4 mole liter raised to -1. Calculate the Henry's law constant and molarity of N2 gas. आता molarity of N2 gas म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथं solubility काढायची, कुणाची, सोल्यूटची, दॅट इज द N2 गॅसची. अंडर द प्रेशर ऑफ N2, तर N2 चं प्रेशर दिलेलं आहे 0.75 बार. ठीक आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं, याच्यामध्ये गिवन तुम्हाला काय दिलेलं आहे, तर सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस किती आहे, तर 6.85 इंटू 10 रेस टू -4 मोल लिटर रेस टू -1. ठीक आहे. अजून पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, तर 1 बार दॅट इज द प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे. प्रेशर किती आहे, इज इक्वल टू 1 बार. अजून तुम्हाला काय दिलेलं आहे, तर प्रेशर ऑफ N2 इन ऍटमॉस्फिअर. तर प्रेशर ऑफ N2 इन ऍटमॉस्फिअर, ATM लिहिते मी, किती आहे, तर 0.75 बार. ठीक आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय, तर हेनरीज लॉ कॅल्क्युलेट करायचं, हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. सॉरी इक्वेशन काय आहे हेनरीजचं, तर S इज इक्वल टू KH इंटू P. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, KH दॅट इज द हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचंय. तर बाय रिअरेंजिंग अबव इक्वेशन, therefore KH is equal to S upon P. S ची व्हॅल्यू काय आहे, तर 6.85 इंटू 10 रेस टू -4 मोल लिटर रेस टू -1 डिवायडेड बाय किती आहे, प्रेशर किती आहे, 1 बार इज इक्वल टू काय आन्सर येणार मग, हा याला डिवाइड काय आहे, 1 आहे म्हणून हा ऍज इट इज येणार 6.85 इंटू 10 रेस टू -4 इंटू सॉरी मोल, हा L रेस टू -1 आणि हा बार वर गेल्यानंतर बार रेस टू -1. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन झालं कुणाचं, KH दॅट इज द हेनरीज लॉ कॉन्स्टंट. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, मोलॅरिटी दॅट इज द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचे. देअरफॉर इक्वेशन काय आहे, तर सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट दॅट इज S इज इक्वल टू KH इंटू P. मी डायरेक्ट इक्वेशन लिहिते. तुम्हाला काय करायचंय, S कॅल्क्युलेट करायचंय. तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे दॅट इज द KH ची व्हॅल्यू इथे काय आहे, तर 6.85 इंटू 10 रेस टू -4 मोल L रेस टू -1 बार रेस टू -1 इंटू इथं काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, इथं प्रेशर, पण प्रेशर कुणाच्या केस मध्ये दिलेलं आहे, तर हे जे काही मोलॅरिटी ऑफ N2 गॅस आहे इन द ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या थ्रू कॅल्क्युलेट करायचंय. तर ते किती दिलेलं आहे, तर इथं 0.75 बार. तर इथं काय येणार मग, इंटू 0.75 बार.
तर या (12:1) ला हा (10⁻1) काय झाला, कॅन्सल झाला. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून माझा आन्सर आलेला आहे 5.138. 5.138 इंटू 10⁻⁻4 मोल (L/-1). तर हा झालं कॅल्क्युलेशन कुणाचं, तर मोलॅरिटी ऑफ ए N2 गॅस. तर हे झालं न्यूमेरिकल, की हे तुम्ही काय करायचे, सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे. तर आजचं लेक्चर मी इथेच थांबवते. सगळे जे काही मी आज घेतलेलं आहे ते परत तुम्ही काय करायचे, तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे. थँक्यू सो मच.